नेतृत्वाखाली जे काही जिल्हा परिषद पुणे या कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले, त्याची मुख्य मागणी होती जे काही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी आहेत, योजनादूत आहेत, त्यांचं वर्षभरापासून थकलेलं जे काही मानधन आहे ते मानधन त्यांना त्वरित मिळावं, या मागणीसाठी आज आपण इथं बसलेलो. मागच्या 4-5 महिन्यांपासून आपण पाठपुरावा करतोय. सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. अक्षरशः लहान लहान बाळं घरी असताना त्यांना घरी ठेवून महिलांनी या योजनेमध्ये काम केले, योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम केले. आणि पुरुष पण जे या ठिकाणी आलेले, ज्यांनी काम केलेले, ते कुटुंबातले हे प्रथम पुरुष आहेत किंवा कर्ते पुरुष आहेत, त्यांच्यावरती सगळं घर चालतं आणि वर्षभर मानधन मिळालं नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी बसलो. आपल्या डेप्युटी साहेबांची अगोदर चर्चा झाली होती अनेक वेळा, त्यांनी त्याच्यावरती पाठपुरावा पण केलेला बराचसा. आणि आता आपलं जे काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चेला गेलं होतं, या शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये सविस्तर चर्चा झाली. सगळ्या ज्या काही समस्या आहेत आपल्या, ज्या महिलांच्या असतील, पुरुषांच्या असतील आणि ज्या ग्रामीण भागातून आम्ही त्या सगळ्या हे सगळं सांगितलेलं आहे आपण साहेबांना. आणि ते सांगितल्याच्या नंतर त्यांना आपण असं सांगितलं की आमचं मानधन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असं आपण त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की मला येऊन आता खूप कमी दिवस झालेले, त्या कमी कालावधीमध्ये सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्यामध्ये आपण काय एका स्टेजला आलेलो आहोत. ते म्हणतात की मला अजून वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये मी तुमचं जे काही पाठपुरावा करणं असेल ते पूर्ण करतो आणि मानधन आपण मिळवून देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त ते म्हणणं फक्त शिष्टमंडळ त्याच्यावरती समाधानी नव्हतं. आम्ही शिष्टमंडळ म्हणून असं सांगितलं की खाली येऊन सगळेजण बसलेले आहेत, तर त्यांचं पण म्हणणं ऐका. ते जर वेळ द्यायला तयार असतील तुम्हाला तर आम्हाला मान्य आहे, आम्ही लगेच आज आंदोलन मागे घेतो. बरोबर. तेच साहेब म्हणजे आपल्या समोर आलेले, त्यांचं म्हणणं सांगायला तर आपण याच्यावरती डिसिजन घ्यायचा, निर्णय घ्यायचा की काय करायचं. साहेबांना वेळ देणं द्यायचा की आपण आपलं आंदोलन सुरू ठेवून त्यांनी पाठपुरावा करावा. या दोन गोष्टी आहेत. साहेब बोलतील त्याच्यानंतर मग आपण बोलूया. आता एक लक्षात घ्या, ऑलरेडी ज्यावेळेस एखादी प्रोसेस मध्ये तुम्ही असता त्यावेळेस ही गोष्ट करणं फार सोपी असते. विषय रिअल फॅक्ट आहे की या प्रोसेस मध्ये आपण बाहेर पडलो मागच्या डिसेंबरला, ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन नाही झाली, अटेंडन्स नाही लागलेली, ही सद्यस्थिती आणि ही रिअल फॅक्ट. आता ह्यामध्ये नेमका मार्ग काय काढायचा, त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 2 महिन्यापासून मीच असं केलं. बऱ्याच वेळेस आपण उपायुक्त कार्यालय किंवा DIO कार्यालयाची सुद्धा संपर्क साधला. त्या अनुषंगाने आज आपण माननीय सीओ साहेबांचं आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. आपण एक प्रस्ताव बनवला. त्या प्रस्ताव बनवायला पण वेळ यासाठी केला आपल्याला की आपल्याला तालुक्याकडून आपली तुमच्याकडे डेटा आपल्याला गोळा करायचा आहे. तो आपण डेटा व्यवस्थित गोळा केलेला आहे. तो एक परिपूर्ण प्रस्ताव विथ रेकमेंडेशन की बाबा हे आमचे मुख्यमंत्री योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी होते आणि त्यांनी तिथे काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने विथ अटेंडन्स आपण सर्टिफाय करून हे आयुक्त साहेबांना प्रस्ताव 18 तारखेला दिलेला आहे. त्या अनुषंगाने आता वरून आयुक्त कार्यालयातून फॉलोअप घेऊन आपल्याला हे मंजूर करून घेणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जे आता सिस्टमच्या बाहेर आहे, ऑनलाईन सिस्टमच्या बाहेर पडतात ते ऑनलाईन मध्ये आपल्याला टाकून घ्यावं लागेल. त्या अनुषंगाने आता प्रस्ताव आपला तयार झालाय, तो गेलेला आहे. वरून फॉलोअप करून घेऊन ते मान्य करून घ्यायचे. आता ही आपली जबाबदारी, त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. त्या अनुषंगाने महिनाभरामध्ये 100% फॉलोअप घेऊन माझ्या परीने 100% प्रयत्न करू. त्या अनुषंगाने जे आपलं मानधन पेंडिंग आहे त्याचे मिळण्याचे 100% आपण काय म्हणतो मानधन मिळेल या पद्धतीने आपण कारवाई करू. तसं मी लेखी पत्र साहेब आम्ही तसं लेखी आपल्याला देता येत ते दिलं नाही दिला त्यांच्याकडे दिलं नाही. स्पष्ट सांगतो, इथून आपण प्रस्ताव शासनाला पाठवलाय. मी तुमची अटेंड आहे, परिपूर्ण प्रस्ताव आणि काय काय लॅकिने राहिले, काय काय झालं त्याचा बॅकग्राऊंड सर. तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत त्यांचे विद्यावेतन आता होण्यास आम्ही या कार्यालयाने पत्र व्यवहार तसेच पाठपुरावा केलेला आहे. आम्ही 11 तारखेला केल्या व यापुढेही पाठपुरावा करून 1 महिन्याच्या विद्यावेतन मिळेल याची आम्ही हमी घेतो. आणि तरी त्या अनुषंगाने ही आंदोलन आपण आज परावृत्त व्हावं. तर त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की बाकीचे ते करतील, तुम्ही जे म्हणता एक पाठपुरावा किंवा त्यांचा अटेंडन्स तो त्यांनी केलेला आहे, ते उशीर झाला याला हे आपलं अपेक्षित दिरंगाईचं काम, प्रशासकीय दिरंगाई तो नाही. पण आपल्याकडून आम्हाला 1 महिना त्यामध्ये पण आपण जे दिरंगाईला ऐका ना, त्यांच्यामुळे दिरंगाई झाली त्यांच्यावर आपण कारवाई करू. आमचं म्हणणं आहे की प्रशासकीय कामाचे जे दिवस असतात, मला हे म्हणायचं सर की आज 13 तारीख, तुम्ही 1 महिना मोगम म्हणू नका. तुम्ही म्हणा की 10 सप्टेंबरला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे काय काय तुम्ही लक्षात घ्या, आपल्या हातात ज्या गोष्टी होत्या त्याची जर माझ्या हातात गोष्ट असते तर मी 100% त्याची शाश्वत घेऊन तुम्हाला सांगतो ह्या दिवशी मी
हा विषय फॉलोअप घेऊन आपल्याला मंजूर करून घ्यायचंय. तर त्याचा फॉलोअप 1 महिन्याच्या आत घेऊन आपल्याला विद्यावेतन घेईल ह्याची जबाबदारी मी घेतो. तारीख टाका म्हणतो त्याच्यावर. ते 1 महिना आसपास आज 13 तारीख आहे. कामकाजाचा महिना का तारखेचा महिना? 1 महिना आज 13 तारीख 1 महिना फक्त 30 दिवसाच्या आत फॉलोअप बघा साहेब, हा फॉलोअपचा विषय. शासनाकडे हे आपलं प्रपोजल दिलेले आहे. ते प्रपोजल आपण तिथे जाऊन बसून वेळोवेळी मान्य करून घेणं अपेक्षित आहे आणि ते करून घ्यायची जबाबदारी मी घेतोय. 1 महिना आम्ही म्हणतो 1 महिना आणि 7 दिवस झाले. काही हरकत नाही. पण आम्हाला लेखी दिले ना सर 20 तारखेपर्यंत 1 महिना म्हटलेले ना सर. आता साहेब आता चर्चावरती खूप झाली, तर आता आम्ही लिहून आणलं, ड्राफ्ट दोनदा बदलला हा. नाही हा वरती पण आम्ही हेच सांगितलं होतं साहेबांना. म्हणजे आजची तारीख ऐका ना, पत्रावर आजची तारीख आहे 13 तारीख. आज 13 तारीख आजची आहे. परवा मी तुम्हाला दिलं त्याची 3 दिवस त्यापासून 1 महिना पकडा मान्य आहे का आपल्याला सगळ्यांना? आता मी खाली वर चर्चा झाली ना एवढं. ह्याच मुद्द्यावर खाली खरं तर तुम्हाला आणलं सर. नाही मुद्दा नाही. आपला वरचा मुद्दा काय होता साहेब, आपण प्रतिनिधी होता. आम्ही तारीख तुम्ही म्हटलं नाही आम्हाला वेळ द्या, तर वेळ दिली, लेखी दिली. मला सगळे विषय एवढे पॉझिटिव्ह दिले. आता आम्हाला अपेक्षा एवढी आहे की प्लीज आता माझी विनंती आहे. आम्ही तुमचं मान्य करतोय. आम्ही सगळ्यांशी बोलून तुम्हाला पॉझिटिव्ह निर्णय देऊ. फक्त आम्ही एवढंच म्हणतोय की 13 तारीख आज आहे. पुढची 13 तारखेपर्यंत जर झालं तर वेल अँड गुड आहे. नाहीतर परत आम्हाला इथे यावं लागेल. परत त्या गोष्टी कराव्या लागतील. येण्यापेक्षा माझे आमचीच लोक आहेत लक्षात घ्या. ही जर पार्ट अँड पार्सल आवर सिस्टम माझी जबाबदारी आहे एक पालक म्हणून लक्षात. पण त्यांना विद्यावेतन मिळालं नाही ही पण माझी जबाबदारी आहे ना. माझंच काम केलेलं आहे त्यांनी सर. होईल साहेब काय विषय. हे माझा फोन आम्ही तुम्हाला सर 15-20 मिनिटात सगळं सांगितलं चालेल. आम्ही मग वर आहे मग. ठीक आहे मित्रांनो, 1 मिनिट. आपण गेली 3-4 महिन्यांपासून पाठपुरावा करतोय आणि 3-4 महिन्यापासून म्हणजे लेखी निवेदन दिले, मिटिंग झाल्या, सगळं झालेलं आहे. आणि आपल्याला शेवटचा पर्याय हा आंदोलनाचा शिल्लक राहिला होता. त्याच्यामुळे आज आपण ह्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं आणि त्या पद्धतीनं शिष्टमंडळ पण भेटायला बोलवलं साहेबांनी. आणि भेटायला बोलवल्याच्या नंतर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. इव्हन ज्या काही समस्या आपण घरी पण ज्या समस्या आहेत त्या पण आपण त्यांना सांगितलेल्या आहेत, त्या पण त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं मागच्या ज्या काही 1 महिन्याभरामध्ये आपण जेव्हापासून भेटायला लागलो तेव्हापासून म्हणजे स्पीडनी काम त्यांनी केलेलं आहे आणि सगळे रिपोर्ट त्यांनी वरती पाठवलेले आहेत. त्याची एक प्रत आपल्याला ते देणार आहेत आणि ती दिल्याच्या नंतर वरती चांगली चर्चा झाली. पुन्हा आज आपण ह्या निर्णयाने बसलो होतो खरं इथं की जोपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही, बरोबर आहे की नाही. परंतु त्यांची रिक्वेस्ट आपल्याला अशी आली की मला पण थोडा वेळ द्या अजून. त्याच्यावरती आपण साहेबांना असं सांगितलं की ठीक आहे, हा वेळ फक्त आम्ही शिष्टमंडळ म्हणून देऊ शकत नाहीये. आमचे जे सगळे बाकीचे लोक खाली बसले त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्यांच्याबरोबर तुम्ही पण बोला आणि त्याच्यानंतर मग आमचा जो काही निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला कळवतो. याच्यावरती साहेब पण खाली आले आणि तुमच्याशी सगळ्यांशी भेटलेले आहेत. आता आपण सगळे मिळून एक डिसिजन घेऊया त्याच्यावरती काय करायचं आणि तो साहेबांना कळूयात. पुन्हा एकदा साहेब या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो. पुढे DYFI ची संघटना आहे युवकांची, त्याच्या संघटनेच्या वतीनं पण साहेबांचे आभार मानतो आणि विनंती करतो की पुढचा 1 महिना जो तुम्ही वेळ घेतलेला आहे तो वेळ आम्ही देतो तुम्हाला. परंतु त्याच्यावरती पुढे काय ऍक्टिव्हिटी करू परत आम्ही हे पण मात्र आम्ही तुम्हाला कळवू. वेळेच्या अगोदरच कसे पैसे पडतील हे मात्र तुम्ही आम्हाला म्हणजे तुमच्या पातळीवरती प्रयत्न करा. महिना जरी मी म्हटलं तरी म्हणजे काही एका महिन्याने येऊनच तुम्ही हे करणार. मी वाटलं वेळोवेळी कुठल्या स्टेजला आले ना फॉलोअप पण आधी मध्ये घेतला तुम्ही येत जा ना, काय हरकत नाही. किंवा एखाद दुसरा आला ना माझ्याकडे की साहेब काय झालं म्हणजे मी तुम्हाला अपडेट येत जाईल की आज ह्या स्टेजला आहे किंवा कुठल्या स्टेजला आहे. मी तुम्हाला वेगवेगळे अपडेट पण महिनाभरात येईल. साहेबांच्या समोर एक घोषणा करतो मी, पुढे त्याची आपण अंमलबजावणी करू नये तर नाही. साहेबांनी लक्षात घ्यावं, वर्षभरापासून आमचं मानधन थकलंय. 1 महिन्याच्या नंतर नाही मिळालं आम्हाला तर आम्ही पुढचं तुम्हाला कळूच काय करतो ते. नाही 1 महिन्याचा विषय नाहीये साहेब, तुम्ही माझ्याकडे या. नंतर आमचं व्याजासहित परत आम्हाला आमचं मानधन द्यावं आणि पुढे पण हे करावी एवढं सांगतो. साहेबांचे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू